मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन लवकरच पुण्यात होईल। तर आता आपण बघूयात मागील वर्षीच्या पुणे पालखी सोहळ्यातील काही खास क्षण। सोबतच जाणून घेऊयात या दोन्ही पालख्यांचा इतिहास। नमस्कार, मी भटके ऋषी आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। तर आपला आजचा व्लॉग हा एका विशेष विषयावर आहे। तर आज पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी येत आहे। तर आता मी FC रोडवर उभा आहे। पालखी हळूहळू पुढे सरकते आणि पालखी सोबतच गर्दी देखील पुढे पुढे येते। आणि आता माझ्या मागे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इथं आगमन झालंय। तसं बघितलं तर महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून वारीची परंपरा आहे। पुढे जाऊन याच वारीच्या परंपरेत एक मोठा बदल झाला। वारीतच अनेक संतांच्या पालख्याही निघू लागल्या। तर खूप गर्दी झाली आहे। तर या अनुषंगाने पुण्यात बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर आज पुण्यातच या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे। पूर्ण रस्ता पूर्ण भरला, कुठेच कसली जागा नाहीये। इथे फक्त चालण्यासाठी जराशी जागा आहे जिथून मी चालतोय, पण हा रस्ता आता लवकरच भरून जाईल। ह्याच वारीत मलाही एक हृदयस्पर्शी अनुभव आला। पालख्या पुण्यातील FC रोडला आल्या तेव्हा मी शूट करायला सुरू केलं। असंच शूट सुरू असताना वारीतील एक व्यक्ती अचानकपणे माझ्या जवळ आली। त्या काही क्षणांत काय घडलं समजलंच नाही। ती अनोळखी व्यक्ती जवळ आली आणि माझ्या कपाळावर गंध लावून निघून गेली। हे इतक्या पटकन घडलं की मला साधं धन्यवाद म्हणणंही सुचलं नाही। ती व्यक्ती मात्र कसलीही अपेक्षा न ठेवता तशीच पुढे निघून गेली। वारीतील सर्वजण सर्वांना माऊली का म्हणतात, कदाचित ह्याचंच हे उत्तर असेल। तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली, पण त्यात एक महत्त्वपूर्ण बदल केला। त्यांनी इसवी सन 1685 मध्ये पालखी सुरू केली व त्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका ठेवून दिंडी सुरू केली। त्यानंतर अनेक संतांच्या पालख्या त्यांच्या स्थानापासून निघून पंढरीला येऊ लागल्या। नंतर नारायण महाराज एकाच पालखीत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाराय यांच्या दोघांच्या पादुका ठेवून दिंडी काढू लागले। ही प्रथा बऱ्याच कालावधीपर्यंत चालू होती। पुढे काही मतभेद झाले आणि संत श्री हैबत बाबा यांनी ज्ञानेश्वरांची पालखी वेगळी सुरू केली। तेव्हापासून ज्ञानोबारायांचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर असा सुरू झाला आणि तुकाराम महाराजांचा रथ देहू ते पंढरपूर असा सुरू झाला। पण मित्रांनो, या दोन्ही पालख्या पुणे शहरात एकाच वेळी येतात आणि ते मुक्काम करतात। पुण्यासारख्या मोठ्या शहरात येणारी ही ग्रामीण महाराष्ट्राची लाट ह्या शहराचं पूर्ण वातावरणच बदलून टाकते। मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आहोत। आता आपण बघूयात 2023च्या पुणे पालखी सोहळ्यातील काही खास प्रसंग। बघा आणि आनंद घ्या। तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या भटक्या ऋषी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।